विद्यार्थ्यांनी पोर्टलवर आपले प्राधान्यक्रम म्हणजेच ऑप्शन भरून लॉक केल्यानंतर पोर्टलवर मेरिट लिस्ट जाहीर केली जाईल. ही मेरिट लिस्ट पोर्टलच्या लँडिंग पेजवर मेरिट लिस्ट या टॅबमध्ये सर्वांना पाहता येईल. तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉग इनमध्ये डाव्या मेनूतील लिस्ट या मेनूवर क्लिक केले की मेरिट लिस्ट हा टॅब दिसेल. त्यावर क्लिक केले की त्यांना स्वतःचा मेरिट रँक पाहता येईल. मेरिट लिस्ट ही मेरिट मार्क्स, जन्मदिनांक, विद्यार्थ्याचे नाव, विद्यार्थ्याचे प्रथम नाव, मधले नाव व आडनाव या क्रमाने लावली जाईल. विद्यार्थ्यांनी मेरिट लिस्टमधले आपले नाव कुठल्या मेरिट क्रमांकावर आहे हे पाहून घ्यावे व त्यांना त्यावर काही आक्षेप असेल तर विद्यार्थी मेरिट लिस्टमधील त्यांच्या मेरिट क्रमांकावर आक्षेप नोंदवू शकतील. एखाद्या विद्यार्थ्याचे नाव त्या मेरिट लिस्टमध्ये नसेल तरीही विद्यार्थी आक्षेप नोंदवू शकतील. आक्षेप नोंदवण्यासाठी विद्यार्थ्यांना पोर्टलमध्ये ग्रीव्हन्सचा टॅब दिलेला आहे. विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदवल्यावर हा आक्षेप त्यांच्या जिल्ह्यातील ईओ म्हणजे शिक्षण अधिकाऱ्यांकडे नोंदवला जाईल. तसेच त्यांच्या विभागातील DYDंना पण त्यांच्या लॉग इनमध्ये तो आक्षेप दिसेल. ईओ तो आक्षेप अप्रूव्ह किंवा रिजेक्ट करू शकतील. ईओनी अप्रूव्ह केल्यावर विद्यार्थ्यांना त्यांच्या फॉर्ममध्ये चेंजेस बदल करता येतील. तसेच ईओ अथवा DYD विद्यार्थ्यांचा फॉर्म स्वतः एडिट करू शकतील. त्यावेळी विद्यार्थ्यांना फॉर्म एडिटचे ऑप्शन उपलब्ध होणार नाही. परंतु ईओनी किंवा DYDंनी आक्षेप रिजेक्ट केला तर पुन्हा त्याच आक्षेपवर कमेंट ईओंना पाठवू शकतील. ग्रीव्हन्सची मुदत संपेपर्यंत विद्यार्थी ग्रीव्हन्स ईओ अथवा DYDंना पाठवू शकतील. विद्यार्थ्यांनी येथे लक्षात घ्यावे की मेरिट लिस्टवर ग्रीव्हन्स घेण्यासाठी एकच तिकीट ओपन होईल. त्याच तिकिटावर पुन्हा तुम्ही कमेंट पाठवू शकाल. पोर्टलवर ग्रीव्हन्स म्हणजेच आक्षेप कसा नोंदवावा याचे प्रात्यक्षिक आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. विद्यार्थ्यांनी मेरिट लिस्टवर ग्रीव्हन्स घेण्यासाठी पोर्टलवर लॉग इन करावे. डाव्या मेनूतील मिसेलेनियस मेनूतील ग्रीव्हन्स या मेनूवर क्लिक करावे. स्क्रीनवर तुम्हाला ग्रीव्हन्स लिस्ट पाहता येईल. उजव्या बाजूला असलेल्या ॲड ग्रीव्हन्स या बटनवर क्लिक केले की तुम्हाला तुमचा आक्षेप अथवा ग्रीव्हन्स नोंदवता येईल. या फॉर्ममध्ये ॲप्लिकंट्स 10 स्कूल एरिया या बॉक्सवर क्लिक केले की विदिन महाराष्ट्र स्टेट व आउटसाइड महाराष्ट्र स्टेट हे 2 ड्रॉपडाऊन दिसतील. विद्यार्थी महाराष्ट्रातील असेल तर विदिन महाराष्ट्र स्टेट असे सिलेक्ट करावे. विद्यार्थी महाराष्ट्राच्या बाहेर असेल तर ड्रॉपडाऊनमधून आउटसाइड महाराष्ट्र स्टेट हे सिलेक्ट करावे. त्याखाली विद्यार्थ्यांनी रिजन म्हणजेच विभाग सिलेक्ट करावा व त्या रिजनमधील डिस्ट्रिक्ट म्हणजेच जिल्हा सिलेक्ट करावा. त्या जिल्ह्यातील ब्लॉक, तहसील अथवा तालुका सिलेक्ट करून पुढे जावे. कॅटेगरीवर क्लिक करून त्यामधील मेरिट लिस्ट ही कॅटेगरी निवडावी. डिस्क्रिप्शनमध्ये तुमचा आक्षेप नोंदवावा. तुमचे नाव, DOB, कॅटेगरी अथवा मार्क्स यापैकी काही बदल करायचे असतील तर तसे डिस्क्रिप्शनमध्ये नमूद करावे. खाली चूज फाईलवर क्लिक केले की सपोर्टिंग डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावे लागतील व सबमिट बटनवर क्लिक करावे. तुम्ही नोंदवलेला ग्रीव्हन्स तुमच्या जिल्ह्यातील ईओ तसेच तुमच्या रिजनमधील DYD यांना त्यांच्या लॉग इनमध्ये पाहता येईल व त्यावर ॲक्शन घेता येईल. DYD अथवा ईओ लॉग इन. DYD अथवा ईओनी आपले पोर्टलवर लॉग इन करावे. डाव्या मेनूतील मिसेलेनियसवर क्लिक करावे. ग्रीव्हन्सवर क्लिक करावे. स्क्रीनवर ग्रीव्हन्सची लिस्ट दिसू लागेल. पेंडिंग ग्रीव्हन्सच्या व्ह्यू बटनवर क्लिक केले की विद्यार्थ्यांनी नोंदवलेला ग्रीव्हन्स त्यांना पॉपअप विंडोमध्ये पाहता येईल. विद्यार्थ्यांनी नोंदवलेला आक्षेप व त्यांनी जोडलेली डॉक्युमेंट्स DYD अथवा ईओंना योग्य वाटली तर पुढील व्ह्यू डिटेल्स बटनावर त्यांनी क्लिक करावे. त्या विद्यार्थ्याचा ॲप्लिकेशन फॉर्म त्यांना स्क्रीनवर पाहता येईल. स्क्रीनवर ग्रीव्हन्स डिटेल्स व विद्यार्थ्यांचा ॲप्लिकेशन फॉर्मचे डिटेल्स त्याचे डॉक्युमेंट्स त्यांना पाहता येतील. विद्यार्थ्याच्या समरी फॉर्मवर खाली 3 बटन असतील. ईओ अथवा DYD यांना विद्यार्थ्यांनी नोंदवलेला आक्षेप व त्यांनी जोडलेली डॉक्युमेंट्स योग्य वाटली तर ते फॉर्म एडिट करण्यासाठी विद्यार्थ्यांकडे पाठवू शकतील. सेंड टू स्टुडंट बटनवर क्लिक केले की फॉर्म विद्यार्थी लॉग इनमध्ये एडिटेबल होईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या मोबाईलवर SMS जाईल की त्यांचा फॉर्म एडिटेबल झाला आहे.
विद्यार्थ्यांनी आपले लॉग इन करावे. ग्रीव्हन्स टॅबवर त्यांनी क्लिक करावे. स्क्रीनवर त्यांना त्यांचे तिकीट्स पाहता येतील. व्ह्यू डिटेल बटनवर क्लिक केले की त्यांना त्यांचा फॉर्म एडिट करता येईल. एडिट केल्यावर समरीमध्ये जाऊन त्यांना त्यांचा फॉर्म लॉक करायचा आहे. विद्यार्थ्यांनी फॉर्म लॉक केल्यावर तो फॉर्म डिवायडींच्या लॉग इनमध्ये अप्रूव्ह करण्यासाठी दिसेल. डिवायडींनी आपली लॉग इन करावे. ग्रीव्हन्सवर क्लिक करून स्क्रीनवर त्या विद्यार्थ्याच्या नावापुढील व्ह्यू डिटेल्स या बटनवर क्लिक केल्यावर विद्यार्थ्यांचा फॉर्म त्यांना दिसेल. त्यावर वरती ग्रीव्हन्स डिटेल्स दिसतील. खाली एडिट ॲप्लिकेशन फॉर्म, अप्रूव्ह व रिजेक्ट हे बटन दिसतील. विद्यार्थ्यांनी केलेले बदल योग्य असतील तर डिवायडी अप्रूव्ह करतील. अप्रूव्ह केल्यावर विद्यार्थ्यांना SMS जाईल की त्यांचा ग्रीव्हन्स अप्रूव्ह झाला आहे. विद्यार्थ्यांनी केलेला बदल जर डिवायडींना अमान्य असेल तर ते ग्रीव्हन्स रिजेक्ट करतील. डिवायडींनी बदल रिजेक्ट केल्यावर ही विद्यार्थ्यांना SMS जाईल की त्यांचा ग्रीव्हन्स रिजेक्ट केला आहे. डिवायडींना स्वतःच्या लॉग इनमधून विद्यार्थ्याचा फॉर्म एडिट करण्याची सुविधाही दिलेली आहे. डिवायडींनी ग्रीव्हन्सवर क्लिक केल्यावर त्यांना विद्यार्थ्यांची यादी दिसेल. विद्यार्थ्यांच्या नावापुढे त्यांचे स्टेटस दिसेल. ज्या विद्यार्थ्याचे स्टेटस पेंडिंग विथ डिवायडी ऑर EO असेल त्या नावापुढील व्ह्यू डिटेल या बटनवर क्लिक करावे. विद्यार्थ्याचा समरी फॉर्म ओपन होईल. त्याच्या खाली एडिट ॲप्लिकेशन फॉर्मचा टॅब दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर विद्यार्थ्या